आज वर्षाच कुकिंग स्टुडिओमध्ये आपण बनवणार आहोत जगातील सगळ्यात पौष्टिक थालीपीठ भाजणीचं पीठ, ज्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, प्रोटीन, फायबर असणारे सर्व प्रकारचे धान्य, कडधान्य, डाळी वापरून आपण हे थालीपीठ भाजणीचं पीठ बनवणार आहोत. एकदा तुम्ही हे पीठ बनवलं की 4-5 महिने हे पीठ खराब होत नाही. अगदी घाईच्या वेळेला तुम्ही याचं पौष्टिक असं थालीपीठ बनवून तयार करू शकता. आता ह्या भाजणीचं थालीपीठ बनवताना ते एकदम खमंग, खुसखुशीत बनण्यासाठी आपण यामध्ये काही सिक्रेट इन्ग्रेडियंट वापरलेत. ते काय असणार आहे, त्याचं प्रमाण काय असणार आहे ते आपण पुढे बघणार आहोत. शिवाय तुम्हाला ही भाजणी बनवणं शक्य नसेल तर आपल्याकडे ही भाजणी सेलसाठी सुद्धा अवेलेबल आहे. तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल तर तुम्ही मला डायरेक्ट मेसेज करू शकता. शिवाय ह्या भाजणीचं थालीपीठ कसं बनवायचं ते सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. आता हे भाजणीचं पीठ बनवताना मी किलोच्या प्रमाणात बनवत असते, पण इथे तुम्हाला घरच्या वापरासाठी बनवायची म्हणून आपण वाटीचं प्रमाण घेणार आहोत. आज जे वाटीचं प्रमाण आपण घेणार आहे त्यापासून 2.5 ते 3 किलो भाजणीचं पीठ बनवून आपलं तयार होणार आहे. ही भाजणी बनवताना सगळ्यात महत्त्वाची जिन्नस आहे ते तांदूळ. तांदूळ घेताना इथे इंद्रायणी तांदूळ सोडून कुठलाही तांदूळ चालेल, फक्त तो जुना असला पाहिजे, म्हणजे आपलं थालपीठ बनवलेलं ते चिवट आणि कडक होणार नाही. इथे मी ह्या वाटीच्या प्रमाणात 5 वाटी हे तांदूळ घेतलेत. आता तांदळाप्रमाणेच आपल्याला धान्य सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. याच वाटीच्या प्रमाणाने मी इथे 1 वाटी ज्वारी घेतलीये, अर्धी वाटी मका घेतलंय, 1 वाटी गहू घेतलेत, अर्धी वाटी नाचणी घेतलीये, 1 वाटी बाजरी घेतलीये आणि 1 वाटी सोयाबीन घेतलंय. धान्यांसोबत मी इथे थालीपीठ खमंग होण्यासाठी काही डाळी पण घेतल्यात, त्या पण याच वाटीच्या प्रमाणात घेतलाय. याच वाटीच्या प्रमाणामध्ये मी इथे अर्धा वाटी हरभरा डाळ घेतलीये, अर्धी वाटी उडीद डाळ घेतलीये, अर्धी वाटी तूर डाळ घेतलीये, अर्धी वाटी मूग डाळ घेतलीये, अर्धी वाटी मसूर डाळ घेतलीये आणि अर्धी वाटी साबुदाणा घेतलाय. साबुदाणा ह्या भाजणीमध्ये वापरल्यामुळे आपल्या पिठीला चांगलं बाइंडिंग येतं आणि मग आपलं थालीपीठ थापताना चिरत नाही. आता डाळी कुठल्या घेतल्यात हे बघून झालं. आता आपल्याला कडधान्य कुठली घेतली ते बघायचे. त्यासाठी मी इथे अर्धी वाटी चवळी घेतली, अर्धी वाटी मठ घेतलेत, अर्धी वाटी हिरवे मूग घेतलेत, अर्धी वाटी राजमा घेतलाय, अर्धी वाटी अख्खा मसूर घेतलाय, अर्धी वाटी हरभरा घेतलाय आणि अर्धी वाटी हिरवा वाटाणा घेतलाय. आता धान्य, कडधान्य, डाळी कुठल्या घेतल्या हे बघून झालं. आता यासोबत आपण मसाले कुठले वापरणारे म्हणजे आपल्या थालीपीठाला एकदम खमंग, खुसखुशीत आणि ऑथेंटिक अशी टेस्ट येईल ते बघूयात. त्यासाठी मी इथे 50 ग्रॅम जिरे घेतलेत, 50 ग्रॅम काळे मिरे घेतलेत, इथं आवडीनुसार बडीशोप घ्यायची आहे, थोडेसे मेथी दाणे घ्यायचे आणि 50 ग्रॅम ओवा घेतलाय. ही सगळी धान्य, कडधान्य, डाळी, तांदूळ आपल्याला स्वच्छ कॉटनचा कपडा घेऊन तो ओला करायचा आणि त्यावरती हे सगळं धान्य आपल्याला पुसून घ्यायचंय. किंवा हे सगळं धान्य तुम्ही धुवून कपड्यावर टाकून हवेलाच हे चांगलं कोरडं करून घ्यायचं आणि मग नंतर ते तुम्हाला भाजून घ्यायचंय. आता सगळ्यात पहिले मी इथे तांदूळ भाजून घेणार आहे, त्यानंतर हे धान्य भाजून घेणार आहे, नंतर कडधान्य भाजून घेणार आहे आणि नंतर डाळी भाजून घेणार आहे. सगळ्या शेवटी आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आणि हे सगळं आपल्याला एकत्र थंड करण्यासाठी ठेवून द्यायचंय. इथे हे सगळे धान्य आणि तांदूळ मी स्वच्छ कपड्यावरती ऑलरेडी पुसून घेतलाय, त्यामुळे आता हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचंय. आता तांदूळ असे लालसर भाजून झाले की आपल्याला हे काढून घ्यायचे. आता इथे मी एक कपडा टाकलाय, कारण कपड्यावरती जर आपण हे सगळं धान्य थंड करून घेतलं तर याला घाम येत नाही, मग ते ओलावं त्याला धरत नाही. त्यानंतर आपल्याला सोयाबीन भाजून घ्यायचे. हे सर्व धान्य भाजताना तुम्ही गॅस मोठा ठेवला तरी चालेल, मोठ्या गॅसवरतीच हे सगळं भाजून घ्यायचे. बरीचशी लोक विकतच्या भाजणीमध्ये सोयाबीन टाकत नाही कारण ते महाग असतं, पण आपण ते पौष्टिकही असतं त्यामुळे आपल्या भाजणीच्या पिठामध्ये ते ऍड केलेलं आहे. आता सोयाबीन पण भाजून झाले की आपल्याला हे पण काढून घ्यायचंय. आता आपण धान्य भाजून घेणार आहे. धान्यांमध्ये पहिले आपण ज्वारी, मका आणि गहू एकत्र भाजून घेणार आहे. आता या गव्हामध्येच आपल्याला नाचणी आणि बाजरी पण टाकून घ्यायची आहे. आता नाचणी आणि बाजरी भाजायला थोडासा वेळ कमी लागतो, त्यामुळे पहिले आपण गहू, ज्वारी भाजून घेतली आणि नंतर त्यामध्ये नाचणी आणि बाजरी ऍड करून घेतली. आता 1-2-4 मिनिटांनंतर हे सगळं धान्य चांगलं भाजून झालंय. हे पण आपल्याला यावरती काढून घ्यायचंय. त्यानंतर आपल्याला कडधान्य भाजायला घ्यायची. आता कडधान्य सगळी एकत्र भाजली तरी चालते.
काही धान्य भाजायला एकसारखा असा वेळ लागतो, त्यामुळे ती एकत्र भाजली तरी चालतात. आता 7-8 मिनिटांसाठी आपल्याला हे खरपूस असं भाजून घ्यायचं आणि ही पण कडधान्य भाजून झाली की आपल्याला यावरती थंड करायला काढून घ्यायची. एक 7-8 मिनिटांनंतर आपली कडधान्य पण चांगली भाजल्या गेली आहेत. कडधान्य पण आपल्याला यावरती काढून घ्यायची. आता यामध्ये आपल्याला सगळ्या ह्या डाळी एकत्रच भाजून घ्यायच्या आहेत. आता ह्या सगळ्या डाळी पण आपल्याला लालसर रंगावरती चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. आता डाळी पण आपल्याला लालसर रंगावरती चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत, कारण डाळी जर आपल्या व्यवस्थित भाजल्या गेल्या तर आपलं थालीपीठ सुद्धा खमंग आणि खुसखुशीत लागतं. एक 7-8 मिनिट मी ह्या डाळी चांगल्या भाजून झाल्या की यावरती काढून घेणार आहे. डाळी पण लालसर रंगावरती चांगल्या भाजून झाल्या आहेत, त्या पण आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. डाळी भाजून झाले की आपल्याला मसाले भाजायला घ्यायचे. मसाल्यांमध्ये मी मगाशी तुम्हाला धने सांगायचे विसरले होते. इथे 2 वाटी धने पण मी घेतलेत. हे पण आपल्याला पहिले भाजून घ्यायचे आणि धने भाजून झाल्यानंतर आपल्याला हा सगळा मसाला एकत्र भाजून घ्यायचा. धने पण भाजून झाले की आपल्याला काढून घ्यायचे आणि लगेचच आपल्याला हा सगळा मसाला एकत्रच भाजून घ्यायचा. हे मसाले लो फ्लेमवरतीच मी अगदी 2-3 मिनिटांसाठीच भाजून घेतले. हे पण आपल्याला काढून घ्यायचे. हे पीठ अजूनच पौष्टिक व्हावं यासाठी मी 1 वाटी फुटाण्याच्या डाळ्या पण घेतल्यात. त्या पण आपल्याला अगदी हलक्याशा गॅसवरती परतून घ्यायच्यात. ह्या डाळ्या ऑलरेडी भाजलेल्याच असतात, त्यामुळे याचं फक्त मॉइश्चर जाऊपर्यंतच आपल्याला ह्या भाजून घ्यायच्यात. हे सगळं धान्य, कडधान्य, डाळी यामुळे भाजणीचं थालीपीठ थोडंसं कडक किंवा चिवट होऊ शकतं. त्यामुळे आपण इथे 2 वाटी पोहे पण घेतले. ते पोहे पण आपण भाजून यामध्ये टाकून घेणार आहे. हे पोहे थोडेसे भाजत आले की यामध्ये आपल्याला थालीपीठांची चव वाढवण्यासाठी अर्धी वाटी कसुरी मेथी पण टाकून घ्यायची. आता ही कसुरी मेथी लवकर भाजली जाते, त्यामुळे आपण ह्या पोह्यांसोबतच ती भाजून घेणार आहे. अगदी एखाद्या मिनिटासाठी आपल्याला हे पोहे आणि मेथी भाजून घ्यायची आणि भाजून झाले की काढून घ्यायची. आता ही सगळी धान्य, कडधान्य, डाळी आपल्या सगळ्या भाजून झाल्या की हे एकत्र मिक्स करायचं, थंड करून घ्यायचं आणि थंड झालं की हे आपल्याला गिरणीमधनं दळून आणायचं. या पद्धतीने दळून आणल्यावरती आपली भाजणी बनून तयार झाली. आता ही भाजणी वापरून आपल्याला थालीपीठ कसे बनवायचे ते बघूयात. थालीपीठ बनवण्यासाठी मी एका ताटामध्ये थालीपीठाची थोडी भाजणी घेतली आहे. त्यासोबत बारीक चिरलेला कांदा घेतलाय, कोथिंबीर घेतली आहे, पालक घेतली आहे, हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलाय आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ टाकून हे पीठ मळून घेणार आहे. आता हे पीठ मळताना मी यामध्ये तीळ घातलेले नाहीत, कारण माझ्या भाजणीच्या पिठामध्ये मी ऑलरेडी तीळ घातलेले असतात. पण तुम्ही जर पिठामध्ये तीळ घातलेले नसेल तर तुम्ही ज्या वेळेला थालीपीठासाठी पीठ मळणार आहे त्यावेळेला यामध्ये 2 चमचे तीळ पण टाकून घ्या. आता एक गोळा घ्यायचा आणि आपल्याला हे थालीपीठ एका ओल्या कपड्यावरती थापून घ्यायचे. थापताना जर हाताला चिटकत असेल तर थोडासा तेल आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि एकसारखं गोल असं आपल्याला हे थालीपीठ थापून घ्यायचं. आता तवा गरम झाला की यावरती थोडंसं तेल सोडून घ्यायचं. आणि हे तयार झालेलं थालीपीठ आपल्याला अगदी अलगद उचलून ह्या तव्यावरती टाकून घ्यायचे. थालीपीठ टाकून झालं की यावरती आपल्याला थोडंसं तेल सोडून घ्यायचं.
आता दोन्ही साईडनी हे थालीपीठ भाजून झालं की आपल्याला काढून घ्यायचं. आता हे थालीपीठ बनवताना तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठल्याही भाज्या वापरू शकता. यामध्ये शेवग्याचा पाला वापरू शकता, दुधी भोपळा किसून टाकू शकता किंवा नुसतं कांद्याचं सुद्धा तुम्ही थालीपीठ बनवू शकता. कारण या पिठामध्ये आपण ऑलरेडी ओवा, तीळ वगैरे सगळं टाकलेलं आहे. त्यामुळे तुम्हाला फक्त तुमच्या आवडीच्या भाज्या ॲड करायच्या आणि ही थालीपीठ अशी बनवून घ्यायची. आता तुम्ही बघितलंच आपल्या पिठाचं काय वैशिष्ट्य आहे ते. सगळे घटक तुम्हाला हे एकच पिठामधनं मिळणार आहे. मुलांसाठी हा खूपच छान असा पर्याय आहे. त्यामुळे तुम्हालाही हे पीठ ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.